हाय मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कार्य तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक आणलं आहे जी असणार KTMची मॉडेल. याच्या आधी पण मी जी पण लेटेस्ट मॉडेल होती आपली KTM ॲडव्हेंचर 390 आणि 390X या पण बाईकचे मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्हाला ते पण पाहिजे असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल त्या व्हिडिओची, तुम्ही इथं पण बघू शकता. ठीक आहे, आज तुम्हाला बाईक दाखवतो कोणती येते. मित्रांनो, तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन ही असणार आहे हस्क्वावर्ना विटपिलेन 250 2024चं मॉडेल आहे लेटेस्ट. आज तुम्हाला या मी बाईकचा रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्यावर तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असेल, कलर कोणते कलर तुम्हाला याच्यामध्ये एकच भेटेल. ठीक आहे, आणि फीचर काय काय असणार आहे त्याच्यात तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, कारण की ही बाईक आहे याच्यामध्ये टायप आहे KTM सोबत. कारण की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सस्पेन्शन तुम्हाला जे असणार आहे हे तुम्हाला WP FX GST फोर्कमध्ये दिलेलं असणार आहे. KTM सोबत त्याचा टाईप असल्यामुळे तुम्हाला याची जी डिझाईन आहे थोडीफार तुम्हाला KTM सारखी पण दिसेल. त्या ठिकाणी सस्पेन्शनमध्ये तुम्हाला सेमच दिसतील, रिअरचे पण. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला ग्राफिकचं अजून हे पण दिले असणार आहे. डिस्प्ले पण तुम्हाला सेमच दिलेली असणार TFTमध्ये. ठीक आहे, बाकीची ओव्हरऑल जी बॉडी आहे तुम्हाला ती थोडीशी वेगळी दिली असणार आहे. पण काही बाकीमध्ये तुम्हाला KTMच्या कंपनीसोबत टाईप असल्यामुळे थोडीशी तुम्हाला फंक्शन आणि काही पार्ट्स तुम्हाला सेमच दिलेले असणार या बाईकमध्ये. स्टार्ट करतो या बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला हेडलाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे, हे LED दिलेली असते. आधी खाली तुम्हाला वरती तुम्हाला लो बीम असं दिलेलं आणि खाली तुम्हाला दिलेलं असणार हाय बीम. या ठिकाणी बाईकमध्ये तुम्हाला DRL राऊंड शेपमध्ये भेटले का साईडला. ठीक आहे, टर्निंग डिटेल राईट तुम्हाला असं LED दिलेले. आणि आपले हे पुढचं मडगं जे असतं ते तुम्हाला दिलं असतं आहे फायबरमध्ये. इथं पण तुम्हाला बघा इथं हा लोगो दिलेला असणार आहे या ठिकाणी सिल्वरमध्ये, व्हाईटमध्ये. GST फोर्कमध्ये तुमचे पुढचे सस्पेन्शन दिलेले असणार या ठिकाणी. 320 mm पर्यंत तुमची याची डिस्कची साईज दिलेली असणार आहे. प्लस ABS तुम्हाला त्यामध्ये प्लेट पण भेटून जाईल या ठिकाणी. आणि टायरची साईज असणार आहे 110-17 तुमचे हे असणार आहे ऑलोव्हिल, पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये दिली असणार आहे. आणि टायर तुम्हाला असणार आहे ही कंपनी, टायरची कंपनी आय थिंक वेगळी असणार आहे दिली ही. ठीक आहे, इकडच्या डाबा तुम्हाला सेमच असणार दिलेलं. इंजिन गार्ड भेटणार आहे तुम्हाला, हे तुम्हाला घ्यावं लागेल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. सिंगल हॉट दिलेलं असणार आहे, लिक्विड पोलीस स्टेशन दिलेली असणार आहे. ठीक आहे, लेग गार्ड दिलेलं असेल. आणि इथं बघा साईडला तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही, हे जे मला जे इंजिन भेटेल या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर दिलेलं असणार आहे HOSCमध्ये. 249 तुमचं इंजिन दिलं असणार आहे, जे मॅक्झिमम पॉवर जनरेट होतं 30.57 BHPची 9,500 RPM चालू येते. आणि 25 Nmचा टॉर्क भेटतो, तो 7,500 RPM चालला जातो. लिक्विड कोडमध्ये तुमची स्कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे तुम्हाला या बाईकमध्ये. आणि पाठीमागचं सस्पेन्शन जे असणार आहे हे तुम्हाला दिलेलं असणार आहे हे मोनोशॉकमध्ये. ठीक आहे, ते पण तुम्हाला असणार आहे ॲडजस्टेबल. WP FXमध्ये तुमच्या दिले असणार आहे पाठीचं पण सस्पेन्शन या ठिकाणी. ठीक आहे, आणि पाठीमागच्या डिस्कची साईज जी असणार आहे तुम्हाला ती दिलेली असणार आहे 240 mm पर्यंत. आणि टायर तुम्हाला असणार आहे हे पाठीमागचे 150-17 तुमचे हे पाठीमागचे टायर दिलेले असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, या ठिकाणी. आणि तुम्ही इथं पण बघू शकता याची जी डिझाईन आहे या टाकीच्या वरची, इथं बाजूचा हा पार्ट, इथं पण तुम्हाला इथं ही ब्रँडिंग भेटून जाईल बाईकच्या लोगोची व्हाईट कलरमध्ये. आणि ब्लॅकमध्ये तुमचं हे दिलेलं असणार आहे मॅटेरियलमध्ये आपलं कलर. ठीक आहे, आणि हा पार्ट तुम्हाला इथं असाच दिलेला. आणि इथं तुम्हाला सिंगलमध्ये ही बघा, इथं तुम्हाला ही येलोमध्ये तुम्हाला तशी डिझाईन दिलेली असणार आहे. ग्राफिक 250ची ब्रँडिंग तुम्हाला तर दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे, ग्रॅमॅटला तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये सिंगल सीट दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ओके, टाकी तुमची अशी असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही A20चं जे फ्युल असेल तुम्ही ती पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या बाईकमध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुमची टाकीची जी साईज आहे आपलं टाकी तुम्हाला असणार आहे 13.5 लिटरपर्यंत. आणि तुमच्यावरती डिपेंडिंग आहे की तुम्ही कितीपर्यंत तुमची या बाईकची ॲव्हरेज करू शकतात. ठीक आहे, फ्रंटला बघितलं तर तुम्हाला 2 असे हे दिलेले असतील मिरर राऊंड शेपमध्ये. ठीक आहे, हे राऊंड शेपमध्ये तुमच्या मिरर दिले असणार आहे. आपला इंजिन स्टार्टचं बटन दिलेलं असणार आहे, सेल सेटअप बटन दिलेलं असेल या ठिकाणी. आणि पुढचं हँडल दिलेलं असणार आहे हे ब्लॅक कलरमध्ये. इकडच्या हँडल पण तुम्हाला सेमच दिलं असणार आहे या ठिकाणी. आपले फंक्शन दिलेले असतील आपल्या या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला हँडल करण्यासाठी. जसे तुमचे आपले ड्यूक 250 आणि ड्यूक 390मध्ये जसे तुम्हाला फंक्शन होते तसे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाते. ठीक आहे, हे बॅकचं बटन आहे आणि हे सिलेक्ट करायचं आणि अप डाऊन करण्यासाठी. वरती तुम्हाला हॅझर्ड लांब दिलेली असणार आहे आणि पास लाईट दिलेली असणार पाठीच्या हँडलेकडच्या. ठीक आहे, टर्निंग इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार इकडं. TFT डिस्प्ले असं तुम्हाला दिलेला याच्यामध्ये. आणि 5 इंच असणार आहे हा दिलेला. तुम्हाला मी चालू बंद करून दाखवतो गाडीला. टेक्निकल हे बघा मित्रांनो, तुम्हाला 24 अशी दिलेली या बाईकची. ठीक आहे, आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा असं तुमचं याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे,
इकडच्या तुमचं हे लो ऑइल इंडिकेटरला दिली असणार, इंजिन लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे. याच्याला तुम्हाला आपलं हे दिलेली असणार आहे, आपलं पास लाईट दिलेली असेल, ABSची लाईट दिलेली असणार आहे, न्यूट्रल असेल. ठीक आहे. साईड स्टँडला सगळं सत्य इथं असं दिसणार असणार आहे. टायमिंग RPM मीटर याच्याला दिलेली असणार आहे. ठीक आहे. आपलं रिअर ABS ऑन ऑफ तुम्ही करू शकता. न्यूट्रल, टेम्परेचर, डिजिटल तुम्हाला हे दिलं असणार आहे, स्पीडोमीटर साईडला. ठीक आहे. आणि सेमच बघा, आता मी तुम्हाला हे टर्न इंडिकेटर पण दाखवून देतो. ठीक आहे. हे टर्न इंडिकेटर असणार आहे आणि हे आणि हॅझार्ड लॅम्प पण तुमच्या ह्याच्यामध्ये ऑन होतील. ठीक आहे. सेमच बघा, फ्रंटला पण तुमची इथं ऑन राहते हॅझार्ड लॅम्प आणि सेमच तुमची रिअरला पण तुमचे हे ऑन राहतं त्याच्याला. एवढं टेल लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटेल, LED दिलेली या ठिकाणी. हा DRL दिलेला असणार खालच्या साईडला आणि हे लाईट दिलेली असणार आहे आपली LED या ठिकाणी. ठीक आहे. नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे, रिफ्लेक्टर आणि हा पार्ट म्हणून असणार आहे फायबरमध्ये दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि रिअरपेक्षा तुमच्या फ्रंटपेक्षा रिअरच्या टायरची तुम्हाला थोडीशी जास्त मोठी दिलेली असणार आहे. इथे पण तुम्हाला हा दिलेला असणार आहे गार्ड. ठीक आहे. रिअर फुटरेस दिलेला असणार आहे आणि स्विंग आर्ममध्ये चेसी दिलेली असणार आहे. सेमच तुम्हाला याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला सायलेन्सर सेमच दिलेला असणार आहे. ड्यूक 250 आणि ड्यूक 390 सारखं तुम्हाला याच्यामध्ये पण दिलेलं असतं. याच्यामध्ये आपलं हे सायलेन्सर दिलेलं असणार यामध्ये. चेसी टाईप पण तुम्हाला सेमच असेल. काय काय तुम्हाला दाखवले ते जे असणार आहे ते तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. फक्त ही जी मॉडेल आहे तुम्हाला थोडीशी वेगळी असणार आहे दिलेली. कंपनी ब्रँड वेगळी आहे पण टाईपमध्ये असल्यामुळे तुम्हाला ही थोडीशी कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ही बाईक भेटून दिली यामध्ये. ठीक आहे. इंजिन पण तुम्ही बघू शकतात किती कसं आहे तुमचं गाडीचं. तर मी हे बंद करून टाकतो. ठीक आहे. आणि इकडचा हा पार्ट पण तुम्ही बघू शकतात, हा पूर्णपणे तुम्हाला असणार बंद दिसतं मध्ये या ठिकाणी. ठीक आहे. आणि तर मी तुम्हाला हे थोडंसं ऑपरेटिंग करून दाखवतो. किल स्विच दिलेलं असणार आहे. हे बघा, ट्रिपचं तुम्हाला माहिती दिली असणार आहे, एव्हरेज. ABS, ब्रेक, बाईक इन्फॉर्मेशन, इंजिन टेम्परेचर, रेंज, बॅटरी, ऑडोमीटर, सर्व्हिस याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. ट्रिप इन्फॉर्मेशन भेटून जाईल याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे. नंतर मग लॅम्प टायमिंग भेटून जाईल यामध्ये. सेटिंग असणार आहे, फेवरेट, ब्लूटूथ, क्विक शिफ्टर पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि शिफ्ट लाईट, क्लॉक, डेट यामध्ये सगळं भेटून जाईल तुम्हाला. युनिट डेट असणार आहे. एक्स्ट्रा फंक्शन तुम्हाला दिलेले असेल यामध्ये. ठीक आहे. यात तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. रिअर ABS तुम्हाला ऑन ऑफ करावं कसं पाहिजे तसा तुम्ही करू शकता. ठीक आहे. एका साईडला पास लाईट पण तुम्हाला दिलेली असणार एका साईडला. हे बघा, पास लाईट दिलेली असेल आणि हे मध्ये तुम्हाला असणार आहे RP मीटर या थिंग. इकडे तुम्हाला हा गार्ड भेटून जाईल इकडे साईडला. ठीक आहे. रिअर फुटरेस आणि चेन ट्रॅक जी पण कवरचं तुम्हाला दिलेलं असणार फायबरमध्ये. 6 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेलं असणार आहे. फर्स्ट जो डाऊन साईडला असेल सर्व बाकीचे अप साईडला दिलेले असेल. साईड साईड तुम्हाला कटऑफ असणार इंजिन इकडे साईडला. आणि हा पण पार्ट तुम्ही बसू शकता. तुम्हाला इथं हा इंजिन गार्ड जो असेल तो तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. इथं पण तुम्हाला बघा हा एक्सा QR वरना तर तुम्हाला लोगो भेटून जाईल या ठिकाणी. आणि इथं पण तुम्हाला वेट पिलेन टाईप नाव तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी साईडला. ठीक आहे. इकडे पण तुम्हाला समजणार 250 तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल इकडे साईडला. ठीक आहे. या बाईकमध्ये तुम्हाला फक्त हा एकच कलर ऑप्शन तुम्हाला असणार आहे. हे बघा, LED मध्ये तुमचे हेडलाईट पण ऑन होऊन जातील या ठिकाणी. आणि गाडीची तुम्ही ओव्हरऑल लुक पण बघू शकतात, चांगली दिसते आपल्याला. म्हणजे रायडिंग पण तुमची चांगली होईल राऊंड रोडला आणि डिझाईन पण चांगली आहे. याची तुम्हाला डायमेन्शन सांगतो की त्याचं कव वेट दिलेलं असणार 163.8 kg. सिटिंग हाईट असणार आहे 820 mm. ग्राउंड क्लिअर दिले असणार आहे 180 mm. व्हील बेस दिला असणार आहे 1368 mm. चेसी टाईप तुम्हाला असणार आहे. सब फ्रेममध्ये तुम्हाला जी दिली असणार आहे चेसी टाईप. न्यू स्टील ट्रिल्स फ्रेम अँड सब फ्रेम टाईपमध्ये तुमची याची दिली असणार आहे चेसी टाईप. यामध्ये तुम्हाला रायडिंग दिली असणार 499.5 km/पर्यंत. टॉप स्पीड असणार आहे 150 km/hचा. याच्यामध्ये तुम्हाला मोड दिलेलं असतील स्ट्रीट अँड रेन. ओव्हर दिलेलं असणार आहे 72 mm आणि स्ट्रोक दिलेलं असणार आहे 61.2 mm. क्लच भेटेल स्लिप असिस्ट अँड स्लिपर क्लच. ड्युअल चॅनल तुम्हाला ABSमध्ये दिली असणार आहे बाईक. दोघंही टायर तुम्हाला 17 इंचमध्ये असेल. 2 ब्रेस असतील दोघंही टायर. प्राईस जी असणार आहे
या बाईकची प्राईस तुम्हाला असणार 2,60,000पर्यंत. डोंबिवलीमध्ये ही प्राईस असणार आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार ती तुम्हाला अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की या बाईकची प्राईस किती आहे. ठीक आहे. हा शोरूम तुम्हाला असणार आहे डोंबिवलीमध्ये, डिस्ट्रिक्ट आहे ठाणे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल या व्हिडिओच्या. तर कोणाला इन्क्वायरी करायचं तुम्ही इथं येऊन करू शकतात या बाईकसाठी. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्याच भेटू. आता फक्त मी हा व्हिडिओ तर थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनत राहील त्याच्यातून मला नोटिफिकेशन भेटत राहील. चला मग मित्रांनो, आत्ता पुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. पुढच्या वेळेस भेटूया दुसऱ्या बाईकच्या टायमाला. ठीक आहे. चला मग. आणि इकडे जर तुम्हाला नेगल गार्ड तर पाहिजे असेल तर तुम्ही पण ते लावू शकता ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये, पण तुम्हाला ते परचेस करावं लागतील. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण हे असणार आहे ॲक्सेसरीज, हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग ग्रिप कवर, नंतर मग आपले INDची तुम्हाला नंबर प्लेट भेटून जाईल आणि इन्शुरन्स, एवढं तुम्हाला ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जाईल. आता मी तुम्हाला या बाईकला स्टार्ट करून दाखवतो. एक मिनटं. अरे सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला कसा येतो या बाईकचा. ठीक आहे. पण जर बाईक परचेस करायची असेल तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस दिलेला असणार आहे, तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. ठीक आहे. आणि कोणा जर एक्सचेंज ऑफरमध्ये पण तरी गाडी काढायची असेल तुम्ही करू शकतात एक्सचेंजमध्ये. फक्त एवढं होतं की 15 वर्षाच्या आतमध्ये गाडी असायला पाहिजे बस. त्याच्यावरती जर असेल, तिचं ग्रँटर भरलेला नसेल तर ती बाईक तुम्हाला इथं एक्सचेंज होणार नाही. आणि जी पण तुमची रिव्हॅल्युएशन असेल त्या बाईकची ती तुम्हाला भेटून जाईल एक्सचेंजमध्ये जी असणार ती.